26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली। काल रात्री उशिरा त्याला कडेकोट बंदोबस्तात पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। तपास यंत्रणांनी त्याची 20 दिवसांची कोठडी मागितली होती। दरम्यान राणाला एनआयए मुख्यालयात ठेवण्यात आले। या ठिकाणी त्याची चौकशी करण्यात येणार आहे। एक बात आप कह रहे हैं कि हर्ष तो हो रहा है, लेकिन दूसरी तरफ यूबीटी पार्टी के नेता ये बात कर रहे हैं कि बिहार चुनाव के पहले तहूर राणा को फांसी दी जाएगी और चुनाव जीते जाएंगे। तो ये मैं वापस आपको कहता हूँ, मूर्खों को मैं जवाब नहीं देता। आप ये मेरा चलाइए कि मैं मूर्खों को जवाब नहीं देता। तहूर राणासोबत मुंबईवरील हल्ल्याचं 17 वर्षानंतर रिक्रिएशन केलं जाण्याची शक्यता आहे। एनआयए तहूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। राणानं 2008 मध्ये दिल्ली, उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईत रेकी केली होती।